नमस्कार, मी पंजाब डक पासून परत राज्यातला हवामान अंदाज देणार आहे. 13 आणि 14 तारखेपर्यंत आणखीन असंच हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर म्हणजे 15 जुलैपासून 15 जुलै 16 जुलैच्या दरम्यान मुंबईला पाऊस सुरू होणार आहे, नाशिकला पाऊस सुरू होणार आहे, पुण्याकडे पाऊस सुरू होणार आहे, कोकणात देखील पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, नाशिक त्या जनतेनं शेतकऱ्यांनी घ्यायचा. म्हणजे 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होईल म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 15-16च्या दरम्यान राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे म्हणजे 15 तारखेपासून दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 15, 16, 17 पर्यंत हे पाऊस चालत. पुन्हा त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे, 20 तारखेच्या नंतर परत आणखीन वाढणार आहे. मग 20 जुलैपासून परत मुंबईला जोरदार पाऊस सुरू होईल. 20, 21, 22, 23ला पुण्याकडे देखील जोरदार पाऊस सुरू होईल, नाशिककडे पाऊस सुरू होईल. राज्यात देखील पुन्हा काय होणार आहे, 20 जुलैच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण विदर्भात, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर त्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भात मात्र 22 तारखेपासून 22, 23, 24, 25च्या दरम्यान विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, त्याच्यानंतर इकडं यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावती ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, 22, 23, 24, 25 दरम्यान काही काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार, वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल. म्हणून वर्ध्याकरांनी अंदाज लक्षात. भंडारा जिल्हा, नागपूर जिल्ह्यात देखील मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.